मम्मा यार खूप उकडते, मी कोल्ड कॉफी मागवते ना. हा दोघी मस्त 1/2 पिऊ. तसे तेवढेच पैसे आहेत माझ्याकडे आता. मम्मा कसला विचार करतेय? टेल मी समथिंग. नथिंग शानू बेबी. नथिंग मीन्स व्हॉट? अगं म्हणजे आपल्याकडे एवढे पैसे आले पण आपण त्याचं काहीच करू शकलो नाही. हो यार, सगळा प्लॅनच फ्लॉप गेला आपला. बट एनिवे मम्मा ऐक ना, आपण त्या पैशांचं काय करायचं आता? आपण स्लोली ते खर्च करायला लागूया का? आर यू गॉन मॅड? का मग काय त्याचे शोपीस म्हणून आणलेत का घरात ठेवायला? हो. हो म्हणजे काय? बेबी आपल्याला ना गॅरी सारखा विचार करावा लागेल आता. एक्सक्यूज मी, तू जेवढं गॅरीला स्मार्ट समजतेस ना तेवढा तो नाहीये, कळलं ना? तुझ्यासारखा इडियट पण नाहीये. मम्मा शानू बेबी इज मच स्मार्टर दॅन आज. अरे त्यांनी नक्कीच काहीतरी प्लॅन केला असणार राधिकाची कंपनी काबीज करण्यासाठी, म्हणून तो असं वागतोय. आणि आपण त्याला सपोर्ट केलंच पाहिजे. नाही आपण त्याला सपोर्ट करूया, त्याला त्याचं काम करू दे. मी एक काम करते, आपण पैसे खर्च करायचे नाहीत आणि मी दुबईची तिकीट्स पण कॅन्सल करून टाकते. व्हॉट? येस येस मी कॅन्सल मम्मा करते. पण मम्मा Yes. व्हॉट द फ्रीक यार, पैशाचा विचारच नाही करायचा म्हणजे काय? आता नो मनी देन काय? पॅरेट, ओ माय गॉड, मी पॅरेटला काय सांगू? कशाला मी इतके पैसे घेतलेत? मी तर त्याला प्रॉमिस केलंय मी पैसे परत करेन. नाउ व्हॉट? अरे यार त्याला पैसे कसे परत करू? काय सांगताय गुरुजी? मला ना कधी कधी असं वाटतं तुम्ही पण इतरांसारखे ना ते कुडमुडी ज्योतिषी आहात. अहो मी कुडमुड्या ज्योतिषी नाही, खरा ज्योतिषी आहे. आणि खरं तेच सांगतोय. अहो गावात बोभाटा झालाय, त्या मसालेवाल्या बाईनं फसवलं असं लोक बोलतायत. अहो तिनं लोकांचे पैसे हरवले आणि लोकांच्या जमिनीची कागदपत्र पण हरवली. हा असं अहो मी तुम्हाला भविष्य सांगितलं होतं ना. तुमचे दिवस फिरले आणि त्या मसालेवाल्या बाईचे पण दिवस फिरले. तिला जाब विचारायला आपण गेलतो तिथं पण तिने अपमान केला माझा. हा पण आता म्हणजे मला तिचा हिसाब चुकता करायचा होता, पण आधीच तिचा हिसाब चुकता झाला आहे का नाही गुरुजी? पण तुम्ही सांगताय ती खबर पक्की आहे ना? अहो खबर एकदम पक्की आहे. शेतकऱ्यांची वाट लागली, राधिका मसालेनं फसवलं. खरंच सॉरी, माफ करा गुरुजी. मी तुम्हाला कुडमुड्या ज्योतिषी बोललो. तुम्ही कुडमुड्या ज्योतिषी नाही, एकदम कामाचे ज्योतिषी आहे. खरंच तुम्ही ज्याप्रमाणे माझं ज्योतिष सांगितलंय ना त्याप्रमाणेच माझ्या भाग्याचा उदय होणार आहे नक्की. अहो सरकार, तुम्ही ठरवलं ना तर रंकाचा राव होईल आणि रावाचा रंक होईल. ते होऊ दे, काय पण होऊ दे, पण पोपटराव जागीरदार म्हणतात मला, साखरगावचा सावकार. पण समजा गावासमोर त्या मसालेवाल्याने माझा अपमान केला, माझा तमाशा केला. आता वेळ आलेली आहे, त्या राधिका मसालेवालीला संपवण्याची वेळ आलेली. अहो पण नक्की काय करायचं? गावात आग लागली म्हणताय ना? त्या आगीत जाऊन आपण तेल वाटायचं. म्हणजे गुरुजी समजत कसं नाही तुम्हाला? अहो तिथं गावात आता आग लागली म्हणजे तुम्ही म्हणताय ना, तर आपण गावात जायचं आणि मसालेवालीच्या विरोधात लोकांना भडकवायचं, रान पेटवायचं. नाही त्या राधिका मसालेवालीची कंपनी बंद पाडली ना तर नावाचं पोपटराव जागीरदार नाही मी. घे बाई, चहा घे थोडा. नको घे ना ग, बरं वाटेल ना. रात्रभर झोपली नाहीस ना तू? झोप सुद्धा लागली नाही. हे बरं वाटेल ना. खरंच नकोय मला.
खरंच नको. सुनबाई ठीक आहे. हे काय बाबा? हे आपल्या संत्र्याच्या बागेचे कागदपत्र. कशाला? हे विकून टाकूया आपण. किमान 8-10 करोड रुपये ते येतीलच. आणि माझे दागिनेही आहेत, सगळे विकून टाकूया बरं, काळजी नको. हे बाबा, हे काय बोलून राहिलात तुम्ही? हा मी पाहते. आई, या, या, या. राधिकालाच भेटायला आलोय. भेटायला म्हणजे काही द्यायला आलं? ताई, 2 पाटल्या आणल्यात, ठेवून घ्या जरा. ताई, ही माझी जमापुंजी 35,000 आहेत. भाऊजी, ये हमरे ओर से, बस मना मत कर रहा. हे माझे PF चे पैसे. का? आणि या माझ्या काही FDs आहेत. राधिका, गावाकडच्या जमिनीची कागदपत्र आहेत, ह्याच्यावर तुला लोन मिळेल. मला माहिती आहे हे सगळे पैसे मिळून 35 करोड नाही होत, पण जेवढे जमतील तेवढे लोकांचं कर्ज फेडून टाक, परत कर त्यांचे पैसे. तुम्ही सगळे काय करून राहिला ते? राधिका, आमच्याकडून जमेल तेवढी मदत आहे अगदी. ताई, तुम्ही समजांसाठी एवढं काम करून ठेवलंय, आता आमची मदत घ्या ना थोडीशी. तो चांडाळ मला भेटू देत खरा, नाही त्याचे हाल केले ना तर बघाच तुम्ही. ताई, कधी भेटला ना तो तर बघा कसं झोडपून काढीन, त्याला सोडणारच नाही. हा भाऊजी, मी तर त्याच्या गळ्यात चपलेचा हार घालून धिंड काढीन त्याची, इथेही आणि साखर गावात सुद्धा. सोडणार नाही त्याला, वर्तमानपत्र छापून आणीन सगळं. गुन्हेगाराला शिक्षाही होणारच. राधिका, तू काळजी करू नको, सगळं नीट होईल. पाहिलं सुनबाई, सगळे कसे धावून आले. तू एकटी नाहीयेस, मी सगळे तुझ्या पाठीशी होतो. ही सगळी ती पुण्याई आहे बरं राधिका. तू सगळ्यांवर प्रेम करते, माया करते, म्हणूनच तर सगळे त्या मदतीला धावून आले. हा, आणि आम्ही कोणी परके आहोत का? हे बघ, तुझी अडचण आहे ना, त्यावेळेला आम्ही मदतीला येणारच ना. तू तुझी नड भागव, आणि तुला याचं ओझं वाटत असेल ना तर तुला जमेल तसं सावकाश परत कर सगळ्यांचे पैसे, पण आत्ता नड भागव. आणि ज्यांनी कोणी चोरी केली असेल ना त्याला शिक्षा होईलच. तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही सगळे आहोत. म्हटलंच आम्ही सगळे गावात बोलायला येऊ. हो ना, आम्हीही त्यांची समजूत काढू. आमच्या परीनं जेवढी मदत करता येईल ना तेवढी आम्ही करू. मी पण सोबत येईल. आपण सगळे मिळून या प्रसंगाला तोंड देऊ. तू फक्त हिम्मत हारू नको राधिका. राधिका, हे माझे दागिने. नाही रे होते, हे काय? हे तुझं स्त्रीधन आहे. अगं, पण आमचं लग्न तुझ्यामुळेच झालं ना, आणि हे दागिने कपाटात ठेवून शोभा वाढवण्यापेक्षा तुझ्या कामी तर येतील. हे काय करून राहिलात तुम्ही सगळेजण? काय बोलू? खरंच माझ्याकडे शब्द नाही. तुम्ही किती करून राहिलात माझ्यासाठी. या जगात अशीही माणसं आहेत आणि ती माझ्या बरोबर आहेत. खरंच काय करू मी तुमच्यासाठी? हे पण नानीजी, मी तुमच्याकडनं मदत घेतली असती, पण
पण प्रश्न पैशाचा नाही. पैसे आपण उभे करू शकतोच, पण आता प्रश्न कागदपत्रांचा, शेतकऱ्यांच्या विश्वासाचा आहे. ही कागदपत्र जर मी त्यांना परत देऊ शकले नाही ना, तर मी त्यांचा विश्वास गमावून बसेल. अगं नको काळजी करूस तू राधिका. आणि पोलीस शोधतायत ना त्याला, सापडेल गुन्हेगार. आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत आणि नेहमीच तुझ्या बरोबर असू. राहा कितीही बरोबर राहा, तुम्हाला काय सतत पुळका येतोच राधिकाचा. पण तुम्ही कितीही सोबत राहा, आता या तुफानातून राधिका वाचू शकणार नाही. राधिका सुभेदारने केला विश्वासघात. काय होऊन बसलंय? मला अजूनही वाटतं की राधिका ते तशा नाही येत म्हणून. हो ना, सगळंच संपलंय. अहो कसला विचार करताय? मी म्हणतो त्या बाईच्या विरोधात कोर्टात केस टाका आता. साधा एकदम असा विचार नका करू तुम्ही. भाऊराव, अहो एवढं होऊन सुद्धा तुम्ही असं कसं काय बोलू शकता? मान्य आहे की तुम्ही म्हणताय आपले कागदपत्र चोरी गेले, हरवले. मान्य आहे. आपण त्या राधिका ताईवर 35 करोड चोरी झाल्याचा आळा आला, त्याचं काय करायचं? हा, आपण माणूस म्हणून काय विचार करणार आहे का नाही आपण? मला अजूनही असं वाटतं की आपण राधिका ताईंना थोडा वेळ देऊ आपले कागदपत्र शोधायला. पण किती वेळ द्या ना? शेवटी पोपटराव बरा हेच म्हणायची वेळ आली. तो तरी समोरून छळ करायचा, आणि बाईने तर पाठीमागूनच वार केला आपल्या. पोपटरावला जर समजलं ना की राधिका ताई असं वागल्यात, तो काय करेल माहिती आहे ना? काय करणार? शेवटी त्याचा शब्द खरा ठरणार. बाईनी फसवलं म्हणून. मान्य आहे आपली फसवणूक झाली, पण मान्य आहे ना, मान्य आहे ना, तरी पण नाव मोठं लक्षण खोटं, दुसरं काय? शंकरराव, मला अजूनही वाटतंय की राधिका ताई तशा नाही आहे. आणि खरंच चोरी झाली असेल तर भाऊराव, लय भोळे भाबडेपणानं विचार करू नका बरं का. हे सगळी लोक अशीच नाटकं करतात, तुम्हाला नाही ठाव. शहरातली माणसं फसवीच असतात. वाटलं होतं की बाई तरी तसं नसत, गोड गोड बोलायची, पण केलीच ना फसवणूक ती ना. इथं म्हणतो सरळ वकिलाला बोलवा आणि टाका केस त्या बाईच्या विरोधात. हो बरोबर नाही, हो बरोबर आहे. थांबा थांबा, तुम्ही एकदम टोकाचा निर्णय नका घ्यायचा. मी काय म्हणतो शंकरराव, आपण अजूनही राधिका ताईंना थोडा वेळ देऊ, त्यांना भेटू, आपण त्यांना सांगू, नंतर ठरवू ना काय करायचं. अहो 35 करोड चोरीला गेले, आणि 35 करोड चोरणं एवढं काय सोपं असतं का? काय बोलता राव तुम्ही? तेच समजत नाही मला. कोणी चोरले असेल पैसे? ते का आम्हाला माहित. ओ माय गॉड, नाव व्हॉट? यार किती ड्रीम्स बघितले होते मी. आय थॉट ते 35 करोड झाल्यावर मला हवं तसं वागता येईल आणि पॅरेटचे पण पैसे परत करता आले असते. अरे यार, आता या पॅरेटला काय सांगू, त्याचे पैसे कसे परत करू? नाव घेतलं तर फोन करायलाच पाहिजे का? अरे सोन्या, उचल ना फोन. कुठं गेली सोन्या? आलो. अरे कधी उचलणार ही? हाय. हाय हाय सोन्या, सोन्या हाय. काय, कसा आहेस तू? बोल, कशाला फोन केलास? कशाला म्हणजे सोन्या, मला तुझी लय आठवण येते राव. सो स्वीट. यू मिस मी नो? हा सोन्या, कुठे आहे तू? म्हणजे घरी आहे का? मी भेटायला येऊ का घरी? व्हॉट? भेटायला घरी? हा. अरे पण घरी कशाला? अचानक का भेटायचंय तुला?
घरी का म्हणजे ते पण सांगायचं काय म्हणजे यायचंय मला. अगं मी तुला लय मिस करतोय आणि माझं एक अर्जंट महत्वाचं काम पण आहे तुझ्याकडं, म्हणून मला भेटायचंय. मी येऊ का घरी? येतो ना घरी. अर्जंट काम? हा. पैसे मागणार बहुतेक. हॅलो हॅलो श्वान्या, कुठं गेली? हॅलो. हो पॅरेट, मी ऐकतेय. अरे बट वाय ॲट होम? आपण बाहेर भेटूया ना कुठेतरी लंचला किंवा डिनरला. लंच डिनर तर काय होतच राहणार आहेत आपल्यात मध्ये, पण मला एकदम अर्जंट महत्वाचं काम आहे. त्यासाठी मला तुला भेटलंच पाहिजे. घरी येऊन भेटतो मी. येतोय घरी. हा हा चल येतो मी घरी. हा अरे यार, हा पॅरेट घरी येते म्हणजे हा पैसे मागणार. त्याला कुठनं देऊ पैसे? घरात पैसे आणि केडा पण दिसत नाही. मी काम करते, मी त्यातनं 7 लाख रुपीज काढते. 5 लाख रुपीज मी पॅरेटला देते. 2 लाख रुपीज मी शॉपिंग करते. 60 लाख कोणाला काही कळणार नाही. ओपन आहे. हाय डार्लिंग, कम टू मी. आई ग मम्मा. आव. आव. मम्मा. आव. अरे वा, घरातल्या दगडी आउट. केड्या, ती स्टुपिड बॅग माझ्या पायावर पडली. स्टुपिड बॅग? 35 करोडच्या बॅगला तू स्टुपिड म्हणते? ती बॅग काढली कशाला तू? मला पैसे. तुम्ही ना सुधारणार नाही. तू आणि ती मामा, तुमच्या कालाकांडा काही संपत नाही. त्या गुरुनी एवढं डोकं फोडून फोडून सांगितलं तुम्हाला की त्या पैशाला हात लावायचा नाही, तरी तू ती बॅग काढलीस. उगाच फालतू लेक्चर देऊ नको खेड्याला घेत. मला पैसे हवे ते तुझ्या पॅन्ट मधले, म्हणून मी ती बॅग खाली काढली. ही बॅग आहे, ही काय पॅन्ट आहे का अशी घालायला? मला पॅन्ट एक तर आत असते नाही तर इथे असते, पण पैसे नसते. खेड्या यार, मला पैसे हवे ते म्हणून मी ती बॅग खाली काढली. यातले पैसे घ्यायचे नाही, कळत नाही का तुला? मी नाही घेते त्यात. बाजूला. यांना कितीही समजावून सांगा, पुन्हा जर त्या बॅगला हात लावला ना तर मी गुरुला जाऊन सगळं सांगेन. मग गुरु ओ माय गॉड, तो आला. आता तो मला खाऊन टाकेल. तो तर तुला कसा खाईल? खेड्या यार, पॅरेट आलाय. आमच्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट झाल्यात. आता आमच्या माणसांनी सगळं चेक सुद्धा केलंय. मग आता पुढे कसं करायचं? आम्ही आमचं काम चालू ठेवतोय, तुम्ही ऑफिसचं कामकाज सुरू ठेवा. ठीक आहे. आणखीन एक सांगायचं होतं, आमचा तपास चालूच आहे. फक्त आता यापुढे तपासाच्या संदर्भात कुणाशी काहीही बोलू नका प्लीज. म्हणजे काय आहे की ही न्यूज आता आणखीन स्प्रेड नको व्हायला, प्रॉब्लेम होऊ शकतो. चालेल. मॅडम, एक रिक्वेस्ट करायची होती. बोला ना. तुम्ही काहीही करा, पण ती कागदपत्र शोधून काढा. मला ती शेतकऱ्यांना परत करायला हवी. आय अंडरस्टँड. आय विल ट्राय माय बेस्ट. ज्याने कोणी ही चोरी केली आहे ना त्याला नक्कीच पकडणार आम्ही. यू टेक केअर. ओके, येते.